माझ्या हाजरीसाठी थांबलेले आहेत कारण त्यांना माहिती आहे की ताई स्टेजवर येऊन नजर मारतील कोण कोण आहे कोण कोण नाही. खरं तर सर्वप्रथम मी आभार मानते पवन मुंडे, प्रितेश तोतला, प्रणव मराठे, अनिश अगरवाल आणि त्यांच्या सर्व टीमचे की परळीला अशा सांस्कृतिक कार्यक्रमाचा अनुभव घेण्याची संधी त्यांनी दिली. सर्वप्रथम मी आभार मानते आमच्या इथे उपस्थित नगराध्यक्ष आणि जुगल किशोरजी लोहिया यांचे. आणि सर्वात जास्त टाळ्या जेवढी तुमच्यात ताकद आहे आणि जेवढं माझ्यावर प्रेम आहे तेवढ्या जोरात टाळ्या प्रशांत मोरेंसाठी, भरत दौंडकरसाठी, नारायण पुरी, गुंजन पाटील आणि अरुण पवार यांच्यासाठी. जेव्हा मला या चौघांनी सांगितलं की आम्ही कवी संमेलन घेतलंय तेव्हा माझा चेहरा इतका खाली पडला होता, मलाच माझा उचलून ठेवावा लागला. मी म्हटलं आमच्याकडे अंबेजोगाई ही सांस्कृतिक राजधानी आहे आणि परळी हे व्यापाऱ्यांचं शहर आहे. इथे भावना थोड्या कमी वापरल्या जातात, रसिकता शून्यमध्ये मायनसमध्ये मोजली जाते. आणि म्हणून मला असं वाटलं की हा रिस्पॉन्स कसा होईल. जेव्हा मी राजकारणात पहिलं पाऊल ठेवलं होतं तेव्हा मी हे सांगितलं होतं की मला जर राजकारण माझ्यासारखं नाही वाटलं, माझ्या विचारांशी समरस नाही वाटलं, तर जसा समृद्धी हायवेवर एक्झिट असतो तसा माझ्याही राजकारणात वेळोवेळी एक्झिट असेल. आणि जो एक्झिटसाठी तयार असतो त्याचं राजकारण तो अशा ठिकाणी अशा पद्धतीने करतो की यांच्या कवितेला सगळ्यात पहिले टाळे वारून मी दाद देईल. कारण आपण त्या देशात राहतो जिथे व्यक्ती स्वातंत्र्य आणि व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य या दोन्हीलाही तेवढंच महत्त्व आहे. आणि या व्यक्ती स्वातंत्र्यामध्ये कलाकार लोकांना जी मुबलक मुभा दिली पाहिजे ती मुभा देण्याच्या संस्कृतीत आपण वाढलेलो आहोत. त्यांनी त्यांचं म्हणणं नाही मांडल्याने स्पष्ट सत्य बदलत नाही. आपण कोंबडा झाकल्याने सकाळ होण्याची, सूर्य उगवण्याचं थांबत नाही. आणि म्हणून सकारात्मक टीका ही सुद्धा ऐकण्याची आपली ताकद असली पाहिजे आणि त्याच्यातून सुधारण्याची तयारी असली पाहिजे. आणि म्हणून मला आज कौतुक करावं वाटतं. मी थोडं आल्या आल्या चिडचिड केली, तुमचं माझं इम्प्रेशन खराब झालं असेल तर सॉरी, पण माझी चिडचिडच माझं प्रेम आहे. कारण मी चिडचिड करून डोळे वटारून रागवून हे एवढे रसिक झालेत, नाही तर असेही कार्यक्रम होऊ शकला नसता. तुम्ही ज्यांचं नाव आधी घेतलं कवितेत ते कार्यक्रम व्हायची यांना सवय आहे. गाणे बजावणे, लाज गाणे ह्यांची त्यांना सवय आहे. इथे शिट्ट्या बिट्ट्याची मला सवय नाही कारण माझ्या डोळ्याच्या धाकात वाढलेले हे लोक आहेत वयस्कर असले तरी. पण शिट्टी बायकांनी मारली हे इथलं म्हणजे पुरोगामी असण्याचं लक्षण दिसतं. आणि मला याचं कौतुक म्हणजे त्याचा अर्थ असं नाही की शिट्ट्या मारा, पण त्या एवढ्या फ्री आणि एवढ्या निर्भय आहेत की त्यांना एका नेत्याच्या मागे बसताना ते संरक्षण मिळालेलं आहे की त्यांना अभिव्यक्ती त्यांना दाखवता आली. त्याच्याबद्दल मी त्यांचं कौतुक करते. माझा वाढदिवस मी साजरा करत नाही, मी पळून जाते, कुठेतरी लपून बसते आणि मग ते त्याचा सप्ताह होईल, त्याचा वर्षभर कार्यक्रम होईल याची भीती असते. मी स्वतःच्या वाढदिवसाला कधीच उपस्थित नसते, पण कवी संमेलन असल्यामुळे मी उपस्थित राहिले. तुम्हा सर्वांना मी फॉलो करते. तुमच्या कविता ऐकल्या, त्या कवितेमध्ये वेदना होत्या, त्या कवितेमध्ये प्रेम होतं, त्या कवितेमध्ये सामाजिक विषयसुद्धा होते आणि त्या कवितेमध्ये भरभरून तुमच्या भावना होत्या आणि त्या भावनाला आम्ही प्रतिसाद द्यावा यासाठी मी आवर्जून उपस्थित राहणं आवश्यक होतं. कारण कलेचा आदर करणं ही आमची संस्कृती. तुम्ही अटल बिहारी वाजपेयींचं नाव घेतलं, जे प्रधानमंत्री होते आणि कवी देखील होते आणि ते त्यांनी कधीही लपवलं नाही. त्यामुळे कवी मनाचा माणूस हा वेदना मांडू शकतो पण वेदना देत नाही याच्यावर मला विश्वास आहे. तुम्ही खूप सुंदर ओळी म्हणलात ते मला परत एकदा ऐकवा. माईक घ्या. आई मुली आणि बापाचं तुम्ही त्या ओळी सांगितल्या ते परत एकदा सांग. लेक छातीशी बिलगते काय होते, 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 वाघ असतो बाप त्याची गाय होते. जो बाप आपल्या लेकीला छातीशी घेऊ शकतो आणि वाघाची गाय होते त्या बापाची लेक कधीच वाघिणीशिवाय कमी होत नाही.
त्यामुळे प्रत्येकाला एवढंच सांगेन की हे सुसंस्कृतपणा ही माझ्या राजकारणातल्या पहिल्या पावलाची घेतलेली शपथ आहे. माझा फॉलोअर हा सुसंस्कृत असला पाहिजे, तो रसिक असला पाहिजे. रसिक म्हणजे वेगळ्या अर्थाने घेऊ नका की हातात गजरा बिजरा मारणारा रसिक नको आहे मला. रसिक असला पाहिजे, त्याचं संस्कृतीशी नातं असलं पाहिजे. आज मला वाटतं 24 वर्षाचा माझा प्रवास यशस्वी होत आहे. अशी पिढी घडत आहे आणि ही मधली पिढी आहे, माझ्याच बरोबरीचे पोरं आहेत, माझे वर्गमित्रच आहेत सगळे. ही पिढी त्याच्यामध्ये योगदान देत आहे. त्याबद्दल मी त्यांचे खूप 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 आभार मानते. आम्ही तुमचं ऐकून घेतलं. एक माझा कार्यकर्ता कवी आहे, त्याची एक कविता घेऊन आपण समारोप करूया. युवराज ये, कारण ते कार्यकर्त्याचं मन राखणं हे सुद्धा नेत्याचं कर्तव्य आहे. आणि आम्हीच तुमच्या कविता ऐकवणं, आमच्याही तुम्ही ऐकल्या पाहिजे ना थोड्या आम्हाला. त्यामुळे युवराज इकडे ये, युवराज. लवकर हा, पण एक तासभर 100 पानाची छोटी कविता नाही ना. युवराज इकडे ये. लवकर म्हण. चल आदरणीय त्यांचे नावं व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं, एवढं व्यासपीठावर कशामुळे एवढे लोक स्थानापन्न? नाही नाही, तुम्ही असं सभा करू नका त्याची, अजिबात करू नका. तुमचं तुम्ही कवी संमेलन सुरू करा, कवी संमेलन सुरू करा. एवढे व्यासपीठावर गरज नाही, आम्ही सगळे खाली बसणार. नारळ फोडा. ऐका, एक मिनिट. ताईसाहेबांच्या सूचनेनुसार सर्व मान्यवर अतिथीगण व्यासपीठावरील सन्माननीय सर्वांना विनंती आहे की आपण प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलनासाठी खाली यायचे. दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करून घ्यावं. दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण दीप प्रज्वलन करावं. स्वर्गीय मुंडे साहेबांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करावा. हो, श्रीफळ वाढवणे कार्यक्रमाचं या उद्घाटन सन्माननीय ताईसाहेब करत आहेत. विनंती आहे की आपण